महाराष्ट्राच्या मनात आहे तेच करणार वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंकडून सकारात्मक संकेत। मराठी ताकद एकत्र येऊ नये म्हणून मालकाचे नोकर भेटीसाठी करत आहेत। राज ठाकरेंच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीसांवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। युती करता का म्हणत उद्धव ठाकरे किती उतावळे झाले। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरून एकनाथ शिंदेंचा निशाणा। देशाला आणि महाराष्ट्राला घरफोड्या गृहमंत्र्यांची गरज नाही। उद्धव ठाकरेंची अमित शहा फडणवीसांवर घरफोडे मंत्री अशी टीका। मोदींनी सैन्याचे पाय बांधले नाही तर पीओके घेतलाच असता। ट्रम्पचा फोन आला आणि पापाने युद्ध थांबवलं। पाकिस्तान सोबत युद्धविरामावरून मोदींवर ठाकरेंचा निशाणा। 20 मिनिटात भारतीय लष्कर आणि पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानची चरबी उतरवली। पाकिस्तानसाठी काँग्रेसचा हात नाही, मोदींचा हातोडा आहे। शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसायला निघाले तर तुमचं नामोशान पुसून टाकेन। अंगावर येताना अँब्युलन्स घेऊन या, जाताना आडवे होऊन जाल। मुंबई महानगरपालिकेवरून भाजपला उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान। कम ऑन किल मी म्हणणाऱ्यांचा मुर्दा विधानसभेत महाराष्ट्रानं आधीच पाडलाय। मेलेल्यांना कोण मारणार? पालिका निवडणुकीतील आव्हानावरून शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। जेलच्या गेटवरच भाजपनं स्टॉल टाकला, आता दाऊदलाच घ्यायचं बाकी राहिलं। सुधाकर बडगुजरांच्या प्रवेशावरून उद्धव ठाकरेंकडून समाचार। उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून नितेश राणेंवर उद्धव ठाकरेंची तिखट टीका। मुंबई, रायगड, रत्नागिरीसह पुणे आणि सातारा घाट परिसरात पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट। जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली। मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीचा पाणी पातळीत वाढ। नदीपात्रात कार बुडाल्याची भीषण दृश्य, तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीचं पाणी गेल्यानं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। खडकवासलातून 15,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। मुख्यमंत्र्यांकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश। वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना। रायगडच्या कुंडलिका, आंबा आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळीच्या वर। खेड आणि नागोठणे शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची चिन्ह। बाजारपेठांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ। भारत इंग्लंड कसोटी मालिकेला आता तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी अशी नवी ओळख। सचिन तेंडुलकर, जेम्स अँडरसनच्या हस्ते ट्रॉफीचं अनावरण। उद्यापासून भारत आणि इंग्लंडमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका। TV9 नेटवर्क तर्फे दुबईमध्ये न्यूज 9 ग्लोबल समिटचं आयोजन। अनेक दिग्गज कार्यक्रमांमध्ये सहभागी। भारत UAE भागीदारीच्या माध्यमातून व्यापार ते तंत्रज्ञानापर्यंतच्या विविध पैलूंवर मान्यवरांकडून विचार मंथन।